अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपले सर्वांचे आमच्या भावभक्ती या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण दुर्गा सप्तशतीचे व्रत कसे करावे व त्याचे नियम कोणते हे आज आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे आपण हे बघणार आहोत की दुर्गा सप्तशतीचे व्रत केल्यामुळे काय काय फायदे होतात, त्याचा आपल्याला काय काय उपयोग होऊ शकतो व आपण ते का करावे हे आपण आज बघणार आहोत. तर हे पाठ नवरात्रांमध्ये जास्त प्रमाणात केले जातात. नवरात्रांमध्ये देवी शक्ती किंवा देवी तत्व हे जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचे नवरात्रांमध्ये एक पाठ तरी केला गेला पाहिजे. तर हे पाठ का करावे, त्याचे फायदे कोणकोणते? तर जर मूलबाळ होत नसेल, लग्न जमत नसेल, जर नोकरी टिकवायची असेल तर आपण हा पाठ संकल्प करून करू शकतो. जर घटस्फोटाचं प्रकरण असेल, वाईट नजरेतून सुटका करायची, करणी दोष, नजर वादा याच्यातून सुटका करायची असेल तर हा आपण पाठ करू शकतो. हा पाठ कोण कोण करू शकतं हा प्रश्न सगळ्यांनाच येत असेल की हा पाठ करताना आपण कोण कोण हा पाठ करू शकतो. तर हा पाठ करायला स्त्री करू शकते, पुरुष करू शकतो, मुलं मुली, लग्न न झालेल्या मुलं, लग्न न झालेल्या मुली सुद्धा हा पाठ करू शकतात. तसेच बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल, विधवा हा पाठ करू शकतात का? तर हो, विधवा सुद्धा हा पाठ करू शकतात. गर्भवती महिला सुद्धा हा पाठ करू शकतात. त्यांना दुसरा महिना, तिसरा महिना, 7वा, 8वा, 9वा जर जमत असेल, बसायला 2 तास बसता येऊ शकत असेल तर हा पाठ तुम्ही नक्की करू शकता. गर्भवती महिला सुद्धा हा पाठ कोणत्याही महिन्यामध्ये करू शकतात. जर सर्वांना वाटत असेल की कुलदेवी कोणती असली, जर आपल्याला कुलदेवीचे नाव माहिती नाहीये, जर कुलदेवती आपली दुसरी जरी असली तरी तुम्ही हा सप्तशृंगीचा हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. त्याच्यासाठी कुलदेवी हीच असायला हवी असं काही नियम नाहीये. तर तुमची कुलदेवी कोणती जरी असली तरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता. परत जर आपण घट बसवत नसेल, घट बसवत असले तर चांगलंच आहे, किंवा घट बसवत नसले तरीही चालेल, अखंड दिवा लावता किंवा लावत नसले तरीही हा पाठ आपण करू शकतो. तर त्याचेवाले नियम काय आहेत? लाल कापडावरती आपल्याला ही पोथी ठेवायची आहे, पाटावर ठेवायची, किंवा आपण व्यासपीठ असेल आपल्याकडे तर चांगलंच आहे, व्यासपीठावरती सुद्धा तुम्ही ही पोथीची मांडणी करू शकता. नियम फक्त एकच आहे की त्याची जागा बदलायची नाही, पोथीला उचलायची नाही, हलवायची नाही. तर लाल कापडावरती तुम्ही ही पोथी ठेवू शकता, फक्त जागा बदलायची नाही. आणि तुम्ही जेव्हा पोथी वाचायला बसता तर खाली आसन घेणे विसरायचे नाही. आसन घेऊन बसायचे. बसण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही खुर्चीवरती आसन टाकून सुद्धा बसू शकता, पण गादीवरती सोप्यावरती बसू नये. खुर्चीवर बसावे जर आपल्याला खाली बसायला जमत नसेल तर, पण बसताना नेहमी आसन टाकूनच बसावे. तर याची सुरुवात करताना घटस्थापनेच्या दिवशी केली तर उत्तमच आहे, दुसऱ्या दिवशी केली तरीही चालेल. तर याची सुरुवात करताना घटस्थापनेच्या दिवशी केली तर उत्तमच आहे, दुसऱ्या दिवशी केली तरीही चालेल. त्याचे पाठ किती करावे, कोणते करावे व किती वेळा करावे हे सुद्धा आपण बघतो. तर त्याचा एक पाठ पूर्ण 9 दिवसामध्ये सुद्धा हा करू शकतो, किंवा आपण 3 पाठ करू शकतो, 5 पाठ, 11, 14, 24, 28 असे पाठ त्याचे केले जातात. 14 पाठ केले तर नवचंडी केलेल्याचा आपल्याला फळ प्राप्त होते. तर नवचंडी पूजा काय असते? ही अतिशय मोठी पूजा, 3 दिवसांची पूजा असते. त्याच्यासाठी 7 ते 8 ब्राह्मण आपल्या घरी येऊन ती पूजा करता. 9 देवींची पूजा असते. त्याच्यासाठी खर्च सुद्धा माझ्या माहितीनुसार 30 ते 50 हजार रुपये खर्च त्याच्यासाठी लागू शकतो. जर आपल्याला एवढा खर्च करणं शक्य नसेल तर आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करून सुद्धा ह्या पूजेचे फळ आपण प्राप्त करू शकतो. आणि जर 14 पाठ शक्य नसेल तर 1 पाठ सुद्धा आपण त्याचा करू शकतो. तर दुर्गा सप्तशतीचे आपण पाठ करतो तर ते 1 पाठ, 3 पाठ, 5, 11, 14, 24, 28 असे करतो. तर त्याचा 1 पाठ सुद्धा आपण कसा करायचा व त्याची सुरुवात कशी हे आता आपण बघणार आहोत. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं म्हणजे संपूर्ण ग्रंथ वाचणे का असे होते का? तर जर आपल्याला संपूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी जर पुरेसा वेळ नसेल तर आपण काय करावे हे सुद्धा आपण आता बघूया. हा ग्रंथ स्वामी समर्थ केंद्रातला आहे. हा 700 ओव्यांचा ग्रंथ आहे. याचं पारायण तुम्ही करू शकता.
दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आपल्याला सर्वात अगोदर पाठाची पूजा हळदी कुंकू लावून पूजा करायची. आपण स्वतःसुद्धा हळदी कुंकू लावायचा व नंतर पाठाची सुरुवात करायची आहे. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना सुरुवातीला आपल्याला पूर्ण वाचण्याची गरज नाही. तर जे नित्यसेवेचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये स्वामी स्तवन दिलेले आहे. तर सुरुवातीला स्वामी स्तवन वाचायचे. त्यानंतर आपल्याला पाठ आहे अथ देव्या कवचम, जे 16 नंबरच्या पेजवरती आहे. तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. अथ देव्या कवचम नंतर अथ अर्गला स्तोत्र, जे 20 नंबरच्या पेजवरती आहे, ते आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर अथ किलक स्तोत्र 23 नंबरच्या पानावर आहे, ते वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला अथ दुर्गा सप्तशती अध्याय 1 ते 13, 26 ते 83 हे वाचायचं आहे. 11 नंबरचा क्रमांक नाही वाचला तरी चालेल. आपल्याला अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय 1 ते 13, 26 ते 83 हा वाचायला सुरुवात करायची आहे. तर 1 ते 13 अध्याय सुरू केल्यानंतर पहिल्या अध्यायापासून तर 13व्या अध्यायापर्यंत आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे किंवा आपल्याला एका जागेवरून उठायचे सुद्धा नाही आहे. तसेच मोबाईल सुद्धा बघायचा नाही. 13 अध्याय पूर्ण झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त म्हणायचे आहे. तंत्रोक्त देवी सूक्तानंतर प्राधानिक रहस्य वाचायचं आहे. नंतर वैयक्तिक रहस्य सुद्धा वाचायचं आहे. नंतर मूर्ती रहस्य वाचायचं आहे. वाचल्यानंतर देव्यापराध क्षमापन स्तोत्र वाचायचं आहे. तेव्हा आपलावाला एक पाठ पूर्ण होत असतो. पाठ पूर्ण वाचून झाल्यानंतर आपल्याला गोडाचा नैवेद्य, एखादा फळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. नंतर गणपतीची, देवीची आरती म्हणून घ्यायची. नंतरच आपलं आसन सोडायचं आहे. अशा प्रकारे एक पाठ असे आपल्याला नवरात्रांमध्ये पाठ करायचे आहेत. आता हा झाला एका पाठाचा विषय. तर नवरात्रांमध्ये तुम्ही 9 दिवस हे पाठ करू शकतात. तर आपल्याला जर 14 पाठ करायचे असतील तर त्या पाठाला आपल्याला डिवाइड करावं लागेल. तर ते कसे करायचे? जर आपल्याला 9 दिवसात 14 पाठ करायचे असल्यास तर कसे करायचे? तर पहिल्या दिवशी एक पाठ करावा. कारण की पहिल्या दिवशी नवरात्रांमध्ये आपल्याला पूजा मांडायची असते, त्यामुळे आपल्याला 2 पाठ करणे शक्य नसते. त्यामुळे पहिल्या दिवशी एक पाठ करावा. दुसऱ्या दिवशी 2 पाठ करावे, म्हणजे दुसरा आणि तिसरा पाठ हा पूर्ण होऊन जातो. तिसऱ्या दिवशी 2 पाठ, चौथ्या दिवशी 2 पाठ, 5व्या दिवशी 2 पाठ, नंतर 6व्या दिवशी 2 पाठ करावे, 7व्या दिवशी 2 पाठ करावे व 8व्या दिवशी 1 पाठ करावा. मग 9व्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे किंवा आरती ओवाळायची आहे. 9व्या दिवशी नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची. शक्य असेल तर 9 कुवाऱ्या मुलींची पूजा करून त्यांना जीव घालायचे आहे आणि शेवटच्या दिवशी हवन करून पूजा करायची आहे. नंतर मग पूजा उचलून घ्यायची. आणखी अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.